धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हती, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा, करीसी अंगीकार, करीसी अंगीकार, तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा, जीवीच्या जीवना, जीवीच्या जीवना तू कामने नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा, विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं सदय धवलहस्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो प्रथमनमन पांडुरंगाकारो सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावा
गुणातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारो नियाता शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझालो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र वडगाव पंगू या पवित्र स्थानावरती सालाबद्ध चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुंदर अशा पद्धतीच्या नियोजन आयोजनामध्ये चालत असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 43 वर्षांपासून चालत असणारा नामयज्ञ ब्रह्मस्वरूप सद्गुरू लहरीनाथ महाराज हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज शिंगवे वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्याम महाराज शास्त्री रायपूर यांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज शिंगवे यांच्या कुशलशा मार्गदर्शनाने प्रेरणेने त्याच पद्धतीने अखिल भारतीय वारकरी संस्थान वडगाव हरिभक्तपरायण माधव महाराज खताळ मठाधिपती पंतांबा त्याच पद्धतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ गुरुकृपा महिला भजनी मंडळ विश्व हिंदू परिषद प्रांत अध्यक्ष हरिभक्तपरायण पूजनीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सदगिरी यांच्या कुशलशा मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या सहकार्याने सालाबद्धप्रमाणे चालत असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह नामसप्ताहाच्या माध्यमातून आजची मात्र 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी त्याच पद्धतीने या नामसप्ताहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला अखंड हरिनाम सप्ताहच घडावा याचा सगळ्यात मोठा अट्टास ज्यांच्या अंतकरणात असे आदरणीय हरिभक्त प्राणांचे विठ्ठलनाथ महाराज चव्हाण सरांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे आहे कैलासवासी गोविंद विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री विनायकजी यांच्याकडून सुंदरशा पद्धतीच्या आयोजनामध्ये चालत असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह नामसप्ताहाच्या माध्यमातून आजच्या 4थ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंद्य विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंगाच्या माध्यमातून श्री संत तुकोबर आपल्या सर्वांची भूमिका घेतात
आणि आपल्या सर्वांची भूमिका घेऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात, विनंती करतात. जगद्गुरु श्री संत तुकोबरे आपल्या सर्वांची भूमिका अभंगाच्या माध्यमातून का घेतात, तर आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची प्रार्थना कशी करायची हे आपल्याला शिकवण्याकरता. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा पद्धतीच्या आयोजनामध्ये चालत असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह. स्टेजवरची सगळ्या महिलाच दिसतात. सुंदर अशा पद्धतीची गायनाची साथ आणि ज्यांना मात्र ग्रामस्थांनी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. सगळी दिग्गज मंडळी अर्थात महाराष्ट्रातील ख्यातनाम आहेत अशा परमादरणीय परमस्नेही गान कोकिळा हरिभक्तपणच्या रुपालीताई ठोंबरे गायधनी, त्याच पद्धतीने गान कोकिळा परमादरणीय परमस्नेही हरिभक्तपणच्या राणीताई दौंड, त्याच पद्धतीने हरिभक्त परायण आमच्या सविताताई, त्याच पद्धतीने असणाऱ्या सर्व महिला भजनी मंडळ, ब्रह्मचित कला महिला भजनी मंडळ ताईंच्याच माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या सर्व वारकरी महिलांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन असणारे विनेकरी ताई, ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन असणारे दोनही भालदार चोपदारांकडे न बघता जरा माझ्याकडे लक्ष असू द्या म्हणून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची मृदंगाची साथ आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ताल महर्षी परमादरणीय परमस्नेही हरिभक्तपणच्या यशोदाताई ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, गुरु मौली साऊंड सिस्टीम कात्रवाडी ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमचे सिस्टीमवाले दादा या ठिकाणी करणार आहेत. दादांच्या चरणावरती वंदन. यूट्यूब चॅनलवाले दादा, कार्यक्रमाचं प्रक्षेपण हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी दिसणार आहे. याचं प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडत आहे, रामकृष्ण हरी यूट्यूब चॅनल, छंद पंढरीचा यूट्यूब चॅनल, या माध्यमातून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण पुन्हा आपल्याला या ठिकाणी बघता येईल म्हणून यूट्यूब चॅनलवाला दादा त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आपणही सर्व भाविक भक्त या भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपणही सर्वांच्या चरणावरती वंदन करून नतमस्तक होऊन आपल्याला एकच विनंती करेल, ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल, ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामचिंतन केलं जाईल, आपलं कर्तव्य एक, मुखाने टाळी हाताने भगवंताचं नामचिंतन करा. बरोबर चाललं ना माझं? हो म्हणता. काय करतात? ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन केलं जाईल, नामचिंतन केलं जाईल, आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य एक, हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. मी नाही सांगत, जगद्गुरु श्री संत तुकोबरे सांगतात, माझी एकच इच्छा आहे, माझं एकच म्हणणं आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. धर्ममंडपामध्ये भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालात. मग आपल्या अंतकरणातली प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती झळकू द्या. अंतकरणातली प्रसन्नता चेहऱ्यावरती झळकू द्या. नाहीतर काही काहींचे चेहरे बघितल्याच्या नंतर असं वाटतं आत्ताच एखाद्याला वाटायला म्हणाले का काय, आपले चेहरे अगदी प्रसन्न आहे, टवटवीत आहे. आत्ता जशी स्माईल दिली 12 वाजेपर्यंत कमी होता कामा. तुम्ही काय टेन्शन घेऊ, मी काही 12 वाजवणार. रिलॅक्स बसा, हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन, अंतकरणाती प्रसन्नता चेहऱ्यावरती झळकू द्या. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा. अभंगाच्या माध्यमातून तुकोबरे आपल्या सर्वांची भूमिका घेतात, कारण तुकोबऱ्यांच्या प्रत्येक अभंगाला
काही ना काही भूमिका आहे. कारण बऱ्याच वेळेला गाथा वाचत असताना, अभंगाचं चिंतन करत असताना आपला असं एक लक्षात येईल की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय एका अभंगामध्ये एक गोष्ट सांगतात तर दुसऱ्या अभंगामध्ये बरोबर त्याच्या विरोधी बोलतात. पण लोक काय करतात, आपल्याला अनुकूल असणारा तेवढाच अभंग पाठ करून ठेवतात. अभंग कसला, प्रमाण. उदाहरण सांगते, आज आपल्या नामसप्ताहाचा 4था दिवस. बरीच माणसं कीर्तनाला आलेली आहेत, पण बरीच माणसं कीर्तनाला आलेली नाहीत. आता त्यांच्यापैकी आपण जर एखाद्याला विचारलं, अहो चला ना कीर्तनाला, तर म्हटलं कीर्तनाला आलोच असतो. आपण आज आपल्या नामसप्ताहाचा 4था दिवस, राहिले 4 दिवस, चला. तो म्हटलं कीर्तनाला आलोच असतो. येण्याबद्दल माझी अजिबात हरकत नाही. पण तुकोबारायांनी काय लिहून ठेवलं, ठाईच बैसोनी कराय चित्त. आता मला सांगा, तुकोबारायांनी याच्याकरता लिहिलं का? याने कीर्तनाला जाऊ नये म्हणून, पण आपल्याला अनुकूल असणार तेवढंच पाठ करून ठेवायचं. विठ्ठल सांगते बघा, उद्योग धंदा करायचा नाही, व्यापार करायचा नाही, नोकरी करायची नाही, आणि त्यांना जर आपण विचारला ना, का हो तुम्ही तर काहीच करत नाही, मग तुमचं सगळं चालायचं कसं? तर म्हणतो तुकोबारायांनी काय सांगितलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. आता मला सांगा, तुकोबारायांनी याच्याकरता लिहून ठेवलं का? तुकोबारायांच्या अभंगांच्या प्रमाणाचा केवळ हा दुरुपयोग आहे. आता काही काही महाभाग आपल्यालाच इतके प्रमाणात येतात, आपल्याला असं वाटतं यांनाच गुरु करून घ्यावं का काय. दे रे हरी. मला सांगा, तुकोबारायांनी याच्याकरता लिहिलं का? याला आळशी बनवण्याकरता. आणि जर महाराजांना समाजाला आळशी बनवायचं असतं तर तुकोबारायांनी हा अभंग केलाच नसता. काय, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. प्रत्येक अभंगाची भूमिका ही वेगळी, ती भूमिका आपण लक्षात घ्यायची आणि मगच त्या अभंगाचं चिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आपल्या सर्वांची भूमिका घेतात, भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. तसं जर बघायला गेलं तर तुकोबारायांना देवाची प्रार्थना करण्याची गरज नाही. कारण संत महात्म्यांचं जीवन जे आहे ना, ते परिपूर्ण झालेलं जीवन आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबा या बाबतीमध्ये संतांचं वर्णन करतात. जे ज्ञान गंगे न्हाले, पूर्णता जेवो निधाले, जे शांती सियाले पालवनवे. संत हे पूर्णतेचं जेवण केलेले असतात. मग जिथे पूर्णता आहे तिथे प्रार्थनाही नाही, तिथे विनंतीही नाही, आणि तिथे मागणी नाही. मग तरीही जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचेच नाही तर अनेक संतांचे प्रार्थना पर, विनंती पर, मागणी पर अनेक अभंग आहे. मग का ते देवाकडे प्रार्थना करतात? तर आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची प्रार्थना कशी करायची हे आपल्याला शिकवण्याकरता. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना ती 4 अंगातून केली जाते. प्रार्थनेचं पहिलं अंग आहे, ज्याच्याकडे आपल्याला मागायचं आहे ना, त्याची पहिले स्तुती केली पाहिजे. प्रार्थनेचं दुसरं अंग आहे विनम्रता. प्रार्थनेचं तिसरं अंग आहे मागणी करायची. आणि प्रार्थनेचं 4थं अंग आहे निगर्वता. पहिली स्तुती, दुसरी विनम्रता, तिसरी मागणी करायची, आणि 4थं म्हणजे ज्याच्याकडे आपल्याला मागायचं आहे का त्याच्यासमोर गर्व हा दाखवायचा नाही. मग आता प्रार्थनेचं पहिलं अंग आहे, ज्याच्याकडे आपल्याला मागायचं त्याची पहिले स्तुती केली पाहिजे. कारण स्तुती केल्याशिवाय कुणी आपल्याला काही देऊ शकत नाही. मग आता स्तुती करायची, पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सांगतात ती स्तुती करा, पण ती फाजील स्तुती नको आहे, यथार्थ स्तुती करा. आजकाल लोक स्तुती करत नाही असं नाही, आजकाल लोक स्तुती करतात, पण कशी करतात? ज्याने त्याला सेवा दिली की अख्खं कीर्तन त्याच्यावरच. काय होईल? फार फार तर पुढे 4 कार्यक्रम अजून त्याला जास्तचे मिळतील, याच्यापेक्षा काही जास्त फायदा. मग महाराज म्हणतात स्तुतीच करायची असेल तर ती देवाची करा. कीर्ती मानवाची कीर्ती मानवाची कीर्ती मानवाची
अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वानू नये. तुम्हाला टाळ्या वाजवायच्या असेल असे अंतकरणापासून मनापासून सगळ्यांनी वाजवा, नाहीतर नाही वाजवले तरी चालतील. पण तुमचाच फायदा आहे. वाजवल्या तर तुमचाच फायदा आहे, नाही वाजवल्या तर तुमचाच तोटा आहे. म्हणून मात्र निंदाच करायची असेल तर महाराज म्हणतात देवाची. स्तुती करायची असेल ना ती देवाची करा. मग स्तुती करायची असेल परंतु ती यथार्थ स्तुती केली पाहिजे. फाजील स्तुती नको आहे. मग स्तुती केल्याशिवाय कोणी आपल्याला काही देऊ शकत नाही. तसं जगद्गुरु श्री संत तुकोबराय भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करत असताना जसं काम तशी प्रार्थना, जसं काम तशी स्तुती आणि जसं काम तसं तुकोबराने भगवंताला संबोधन वापरावं. आता तुकोबरांना जर देवाच्या पायाजवळ बसायचं असेल तर तुकोबरांनी भगवंताची स्तुती करावी. लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे पायी, सुख बसे तुझे पायी. दीनानाथ पद्मनाभ दीनानाथ लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. जसं काम तसं संबोधन, जसं काम तशी स्तुती. आता तुकोबराने जर देवाच्या पायाजवळ बसायचं असेल तर तुकोबराय देवाची स्तुती करतात. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. म्हणजे लक्ष्मी आई साहेबांना आनंद वाटला पाहिजे ना आपल्याला देवाच्या पायाजवळ बसायला जागा दिली पाहिजे. जसं काम तशी स्तुती, जसं काम तसं संबोधन. काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे, अगा हे उदारा अगा विश्वंभरा रखुमाईच्या वरा पांडुरंगा. प्रत्येक ठिकाणचं नाव वेगळं, प्रत्येक ठिकाणचं संबोधन वेगळं आहे. मग आता आजच्या भंगाचा जर विचार केला तर आजच्या भंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरायांना भगवंताकडे धर्माच्या संबंधाने काम आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो परमार्थ करायचा आहे तो धर्माच्या अंगातून करायचा आहे. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबराय आजच्या अभंगातून भगवंताची स्तुती धर्माच्या अंगातून करतात. अभंगाच्या प्रथम चरणात धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती,
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. जगद्गुरु श्री संत तुकोबारे हात जोडून भगवंताच्या समोर उभं राहतात. का तर आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची प्रार्थना कशी करायची हे आपल्याला शिकवण्याकरता तुकोबारांनी हात जोडून भगवंताच्या समोर उभं राहून देवाला म्हणावं, देवा तुम्ही कसे आहात. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. आता धर्म म्हणजे काय आणि देव धर्माची मूर्ती कसा. विठ्ठल विठ्ठल धर्म म्हणजे काय तर धर्म या शब्दाची अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगते. आपण बाजारातून एखादी नवीन वस्तू विकत आणली, साधा मोबाईल आपण नवीन घेतला, तर त्या मोबाईलच्या बॉक्समध्ये त्या मोबाईल बरोबर एक छोटंसं माहिती पुस्तक असतं. कशा करता? कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याकरता. प्रत्येक नवीन वस्तू घेतल्याच्या नंतर त्या प्रत्येक नवीन वस्तू बरोबर एक माहिती पुस्तक असतं. कशा करता? ती वस्तू कशी वापरायची हे त्या पुस्तकात लिहिलेलं असतं. आणि ते पुस्तक वाचून आपण जर ती वस्तू वापरली तर ती जास्त दिवस टिकते. तशी भगवान परमात्म्याने आपल्याला ही वस्तू दिलेली, देह नावाची वस्तू. मग ही देह नावाची वस्तू कशी वापरायची याचा जो ग्रंथ लिहिलेला आहे ना त्याला धर्म असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. समजा नवीन आपण गाडी विकत घेतली आणि गाडीचं आपल्याला सगळं माहीत असायला पाहिजे. गाडी घेतली पण गाडीचं काहीच माहीत नाही आणि बसला गाडी चालवायला. ब्रेक ऐवजी एक्सलेटर वरती पाय दिला, काय होईल? आपला सत्कार होईल. काय होईल? गाडी खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. तशी भगवान परमात्म्याने आपल्याला ही गाडी दिलेली, गाडी देहरूपी गाडी. मग या देहरूपी गाडीचा डोळ्यांचा ब्रेक कुठे दाबायचा, कानाचा ब्रेक कुठे दाबायचा, जिभेचा ब्रेक कुठे दाबायचा, इंद्रियाचा वापर कसा करायचा ना देह सत्कारणी कसा लावायचा याचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याला धर्म असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कुणी म्हणाल कशा करता आम्हाला ही धर्माची बंधनं आणि कशा करता आम्हाला धर्म कळाला पाहिजे. काही काही माणसं तर म्हणतात आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्या, जे खायचं ते खाऊ द्या, जे प्यायचं ते पिऊ द्या. काही काही तर एवढे विचित्र असतात, स्वतः तर नियम पथ्य पाळत नाहीच, पण एखादा जर नियम पालन करणारा असला ना तर त्याला बिघडवण्याकरता प्रयत्न करतात. आम्ही हे खात नाही, आम्ही हे पीत नाही, मग देवाने हे निर्माणच कशा करता केलंय असा युक्तिवाद ते करतात. अशी काही काही माणसं असतात. मग का हो तुकोबर आहे, कशा करता आम्हाला ही धर्माची बंधनं. तर महाराज म्हणतात हा धर्म आपल्याला ऊर्ध्वगतीला नेणारा आहे, हाच धर्म आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला समजण्याकरता एक छोटासा दृष्टांत सांगते. एक मुलगा आपल्या घराच्या गच्चीवरती उभा राहून पतंग उडवत होता. मुलगा लहान होता. वडील जवळ आल्याच्या नंतर वडिलांना म्हणू लागला, बाबा बघा ना ही हवेच्या आदराने ही पतंग आकाशामध्ये किती उंच उडते आहे. वडील म्हणायला लागले, बाळा ही पतंग जी आकाशामध्ये उंच उडते आहे ना, तुझ्या हातामध्ये असणारा जो दोरा आहे का, जो तू मागे पुढे खेचतो आहे ना, या दोऱ्याच्या आदराने ही पतंग आकाशामध्ये उंच उडते आहे. मुलगा म्हणायला लागला, काय बाबा आता दोरा तिला मागे उडतो आहे, मागे खेचतो आहे आणि तुम्ही म्हणतात दोऱ्याच्या आदराने पतंग आकाशामध्ये उंच उडते. वडिलांनी काहीच केलं नाही. महाराज हातामध्ये एक कात्री आणली आणि त्या कात्रीने तो दोरा कापून टाकला. दोरा कापल्यामुळे झालं काय, ती पतंग वरती जाण्याऐवजी ती काय झाली, खाली आली. तसं आपल्याला असं वाटतं की हा धर्म आपल्याला ओढण्याकरता आहे. हा धर्म आपल्याला ओढण्याकरता नाही, तर हा धर्म आपल्याला ऊर्ध्वगतीला नेणारा आहे. हाच धर्म आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे धर्माचं कार्य आहे. हा धर्म टिकावा, हा धर्म वाचावा, त्याकरता हे धर्म कार्य आहे. पण या धर्म कार्यामध्ये फक्त काही ठराविक लोकांनी सहभाग घ्यायचा का, तर गावामध्ये असणाऱ्या तरुण मित्रमंडळाच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सहभाग असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ती तरुण मंडळी या भारतवर्षाचे, या भारत देशाचे भावी नागरिक आहे आणि ते सुजान घडावे, ते सुसंस्कृत घडावे, त्यांच्या जीवनामध्ये
खऱ्या अर्थाने चांगलं सत्कार्य त्यांच्या हातून घडावं आणि ते वाम मार्गाला न जाता सत्कार्याला लागावे, त्याकरता हा नाम सप्ताह आहे. कारण सप्ताह कीर्तन प्रवचन मनोरंजनाकरता नाही, तर कीर्तन प्रवचन जे आहे ते परिवर्तनासाठी आहे. आपल्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे. फार पैसा झाला म्हणजे कुठेतरी एकदाचा घालवायचा किंवा बर्बाद करायचा अजिबात हेतू नाही. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, अंतःकरणातील दुर्विचार गेले पाहिजे, त्याकरता कीर्तन आहे, त्याकरता सप्ताह आहे. म्हणून मात्र आपल्याही गावामध्ये काहीतरी परिवर्तन नवतरुणांच्या अंतःकरणामध्ये व्हावं आणि महिला माता भगिनींना सुद्धा एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळावी म्हणून महिला अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल धर्म देवाकडे नेणार आहे, धर्म ऊर्ध्व गतीला नेणार आहे. आता मला सांगा, तुम्ही एकादशी करता का? एकादशी करता का धरता? काय करता? लोक म्हणतात आम्ही एकादशी धरतो. धरता म्हणजे अशी धरून ठेवता का? मग व्रत करा एकादशी. एकादशीचं व्रत आम्ही करतो. आता एकादशी या शब्दाचा अर्थ काय हो? तर संस्कृतमध्ये 11ला एकादश म्हणतात. आपल्याला 11 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन, या 11 इंद्रियांना संयमित करण्याचा दिवस त्याला एकादशी म्हणतात बरं का. फक्त जेवण करायचं नाही, फक्त फराळ करायचा, याला एकादशी म्हणत. ही फक्त तोंडाची एकादशी झाली. ही फक्त तोंडाची एकादशी झाली. काही काही माणसं तर फराळही करत नाही, काही काही फराळही करत नाही, पण दिवसभर इतकी बडबड करतात, इतकी बडबड करतात, इतकी बडबड करतात. आपण समजून घ्यायचं याच्या तोंडाने एकादशी मोडली. काही काही माणसं फराळ करतात. फराळ काय करतात? फराळ कसा करतात? त्याला सांगणारी एवढी भेटतात ना महाभाग. ते काय म्हणतात? बाबा एका येता जाता चर, पण एकादशी आला का परत धर. धर नाही करे, व्रत करा एकादशी. काही काही माणसं फराळ करतात. फराळ पण दिवसभर आपल्या डोळ्यांनी काही पाहत बसतात, टीव्हीवरचे अन्य अन्य कार्यक्रम पाहत बसतात. आपण समजून घ्यायचं याच्या डोळ्याने एकादशी मोडली, कानाने नको ते ऐकलं, समजून घ्यायचं याच्या कानाने एकादशी मोडली. दुसऱ्याची निंदा केली, दुसऱ्याची निंदा ऐकली, समजून घ्यायचं याने एकादशी मोडली. म्हणजे एकादशीचं व्रत हे सर्व इंद्रियांनी करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल उपवास या शब्दाचा अर्थच आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ जाण्याकरताचं जे मदत कार्य आहे का त्याला उपवास म्हणतात. आपल्या इंद्रियांमध्ये सहन करण्याची शक्ती निर्माण व्हावी त्याकरता आपल्या साधू संतांनी ही व्रत वैकल्य सांगितलेली आहेत. याला धर्म असं म्हणतात. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. एखादा लहान मुलगा आहे त्याचा धर्म वेगळा. वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे, हा त्याचा धर्म आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, घोकावी अक्षरे. 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 आश्रमी विचार, आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमी विचार, आश्रमी विचार षटकर्मे. ब्रह्मचार्याचा धर्म आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे, हा त्याचा धर्म आहे. अभ्यास सोडून त्याने दुसरं काही करता कामा नाही. देवाची प्रार्थना त्याने करायची आहे पण अभ्यास करूनच. एक लहान मुलगा होता, 7वी 8वीला असेल कदाचित. त्याला परीक्षेत पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला, भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? कोणती? वा वा, आता तुमचाच अनुग्रह घ्यावा का काय? भारताची राजधानी, वा वा, तुम्ही अभ्यास करतात बरं का. भारताची राजधानी दिल्ली. पण याने पेपरमध्ये लिहिलं मुंबई, कारण तो तुमचा जोडीदार होता. याने पेपरमध्ये लिहिलं मुंबई. पेपर संपल्याच्या नंतर सगळे विद्यार्थी एकत्र जमा झाले.
एकमेकाला विचारायला लागले भारताची राजधानी कोणती, भारताची राजधानी कोणती, भारताची राजधानी कोणती. हा याच्या मित्रांना विचारायला लागला, म्हटले का रे तू भारताची राजधानी कोणती लिहिली? तो म्हटला दिल्ली. दुसऱ्याला विचारलं, म्हटले तू भारताची राजधानी कोणती लिहिली? तो म्हटला दिल्ली. अहो सगळ्यांनी पेपरमध्ये लिहिलं दिल्ली आणि याने लिहिलं, कारण तो तुमच्यासारखा अभ्यास करत नव्हता, त्याने लिहिलं मुंबई. तो देवाच्या देवळात गेला, हात जोडून देवाच्या समोर उभा राहिला. देवाला म्हणू लागला, देवा, हे देवा, हे हनुमंतराया, ऐक ना, ऐक ना, पण भारताची राजधानी मुंबई हो दे ना. होईल का? होईल का? ओ त्याकरता याला अभ्यासच करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मचार्याचा धर्म वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे. मग 25 वर्षाच्या नंतर मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर त्याने लग्न केलं, गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. मग आता गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला तर गृहस्थाश्रमीचा धर्म वेगळा. जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारी वेच करी, उदास विचारी वेच करी, उत्तम जीवनी तो एक पावील, उत्तम जीवनी तो एक पावील. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तम जीवनी तो एक पावेल, उत्तम जीवनी तो एक पावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. गृहस्थाश्रमीचा धर्म वेगळा, त्याने धन मिळवलं पाहिजे. कारण आपल्या साधू संतांनी धनाचा निषेध केलेला नाही, कारण आपल्याकडे अर्थ सुद्धा एक प्रकारचा पुरुषार्थच आहे. मग आता गृहस्थाश्रमीने धन मिळवलं काय पाहिजे. कारण ब्रह्मचारी, वानप्रस्थी, संन्यासी हे तीनही आश्रम गृहस्थाश्रमेवरती अवलंबून आहे. मग त्याने धन मिळवलं पाहिजे. पण ते धन मिळवत असताना कसं मिळवलं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारी. माणसाला धन कसं मिळवायचं हे कळायला पाहिजे आणि त्या धनाचा वेच कसा करायचा हे कळायला पाहिजे. नाहीतर काही काही माणसांचं जीवन केवळ धनप्रधान जीवन. विठ्ठल विठ्ठल सर्वसामान्य माणसाचं कसं असतं माहितीये का. तो बिचारा म्हणतो आपण खाऊन पिऊन सुखी ना, आपल्याला जास्तची अपेक्षा नाही. पण ज्याच्याकडे असतं का त्याला अजून मिळावं वाटतं. काय पाहिजे? धन पाहिजे. काय पाहिजे? धन पाहिजे. अहो एकाकडे इतका पैसा, इतकी संपत्ती. कोण जाणे त्याच्या मनामध्ये एक दिवस विचार आला. त्याने त्याच्या कारकुनाला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं, म्हटले हे बघ, आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे का तेवढी सगळी संपत्ती मोजून काढायची. म्हटले बंगले धरायचे, गाड्या धरायच्या, बँकेतले पैसे धरायचे, जमीन जागा धरायची, पशुधन धरायचं, सगळं मिळून किती होईल ते मला सांग. आता या कारकुनाने त्याची संपत्ती मोजायला सुरुवात केली. संपत्ती मोजून झाल्याच्या नंतर याने एका कागदावरती टिपली आणि तो कागद घेऊन तो त्याच्याकडे गेला. म्हटले शेठजी, तुमची सगळी संपत्ती मोजून झाली. म्हटले मग सांग माझ्याकडे किती संपत्ती. त्याने सांगितलं, म्हटले शेठजी, तुमच्या पुढच्या 4 पिढ्या, पुढच्या 4 पिढ्या काही काम न करता निवांत बसून खातील एवढी तुमच्याकडे संपत्ती. हा म्हणायला लागला किती. म्हटले पुढच्या 4 पिढ्या काही काम न करता निवांत बसून खातील एवढी तुमच्याकडे संपत्ती. पण हा म्हणायला लागला, काय म्हणायला लागला माहितीये का, पण माझी 5वी पिढी काय खाणार. 5व्या पिढीची चिंता, रात्रभर झोपलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर पुन्हा तीच चिंता, 5व्या पिढीचं काय होणार, 5व्या पिढीचं कसं होणार, 5वी पिढी काय खाणार.
मग आता आपल्या 5व्या पिढीकरता आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून तो तिथून उठला. एक धान्याचं गाठोडं घेतलं, एक आश्रमात गेला. तिथे एक साधू महाराज होते. खरं तर बिचारा ते कधी संसार प्रपंचाच्या भानगडीमध्ये पडती नाही, आणि आपल्या संसार प्रपंचामध्ये निर्माण झालेले प्रश्न आपण घेऊन त्यांच्याकडे जातो. आता त्याच्यावर त्यांनी काय उत्तर द्यायचं हा प्रश्न मला पडलाय. आता त्याने ते धान्याचं गाठोडं घेतलं आणि त्या आश्रमात गेला. तिथे साधू महाराज होते. तिथे गेल्याच्या नंतर म्हणू लागला, महाराज तुमच्याकडे माझं एक छोटंसं काम आहे. साधू महाराज म्हटले, काय काम आहे सांग मला. त्याने सांगितलं, महाराज माझं काम तुम्हाला सांगतो, पण अगोदर धान्याचं गाठोडं आणलेलं आहे का हे तुम्ही ठेवून घ्या. साधू महाराज म्हटले, हे बघ माझं आता दुपारचं जेवण झालेलं आहे, त्याच्यामुळे मला तुझं हे धान्य आता नकोय. पहिलं तुझं काम काय आहे ना ते अगोदर सांग. त्यांनी सांगितलं, म्हटले दुपारचं जरी झालं असेल पण संध्याकाळच्या जेवणाकरता माझं धान्य उपयोगात येईल, अहो ठेवून घ्या. साधू महाराजांनी सांगितलं, म्हटले हे बघ साधूला संध्याकाळची चिंता कधीच नसते. आत्ताच झालं, संध्याकाळचं संध्याकाळी बघू, पण पहिलं तुझं काम काय आहे ते अगोदर सांग. हा म्हणायला लागला, महाराज माझं काम झालं. साधू महाराज म्हटले, तुझं काय काम झालं. म्हणे, महाराज इथं तुम्ही संध्याकाळची चिंता करत नाही, इथं तुम्ही संध्याकाळची चिंता करत नाही, पण मी कितव्या पिढीची करतो, 5व्या पिढीची. याला म्हणतात धनप्रधान जीवन. विठ्ठल विठ्ठल अहो ग्रहस्थाश्रमाचं फळच सांगितलेलं आहे. तुका म्हणे हेच्या आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आपला ग्रहस्थाश्रम चांगला झाला की नाही कशावरून ओळखायचं, त्याला फळ आलं की नाही. मग त्याला फळ आलं की नाही हे कशावरून ओळखायचं, तर आपल्या जीवनामध्ये अनासक्ती निर्माण झाली की नाही. आता धर्माचा विचार चाललाय आपला. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. ब्रह्मचार्याचा धर्म वेगळा, गृहस्थाश्रमीचा धर्म वेगळा, पतीचा धर्म वेगळा, त्याच्यानंतर पत्नीचा धर्म वेगळा, गुरुचा धर्म वेगळा आहे, शिष्याचा धर्म वेगळा आहे. हे सगळे जरी धर्म असले पण या सर्व धर्मांच्या पलीकडे एक सांगितलेला आहे, त्याचं नाव आहे परमधर्म. परमधर्म म्हणजे काय, देवाची भक्ती करणं हा परमधर्म आहे. देवाची प्राप्ती करून घेणं हा परमधर्म आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सगळे धर्म हे देवाच्या प्राप्ती करता आहेत, म्हणून तर देवाला धर्माची मूर्ती म्हटलेली आहे. मग आता देवाची प्राप्ती करण्यामध्ये एखादा धर्म राहून गेला तरी सुद्धा तो धर्मच आहे. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे हे कर्म नाचरावे. अंतरे हे कर्म नाचरावे. अंतरे हे कर्म नाचरावे. अंतरे हे कर्म नाचरावे. देव जोडी तरी करावा देव जोडी तरी करावा. अधर्म अंतरे हे कर्म नाचरावे. मग आता देवाची प्राप्ती करण्यामध्ये एखादा धर्म राहून गेला तरी सुद्धा तो धर्मच आहे. कारण धर्म काय अधर्म काय हा फक्त देवाला कळतो. धर्माच्या अनुकूल जर कर्म असेल तर त्याला पुण्य असं म्हणतात, आणि धर्माच्या प्रतिकूल जर कर्म असेल तर त्याला पाप असं म्हणतात. धर्म काय अधर्म काय हा फक्त देवाला कळतो, आपल्या सामान्यांना कळत नाही. आता मला सांगा, खरं बोलणं धर्म का अधर्म? खरं बोलणं धर्म आहे. आपण महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने धर्मराजाला काय करायला सांगितलं? खोटं बोलायला सांगितलं. तुम्ही म्हणाला बरं झालं ताई, आता आम्ही सुद्धा खोटं बोलू. खोटं बोलायला देवाने सांगितलं तर अवश्य बोला. भगवान परमात्म्याने धर्मराजांना खोटं बोलायला का सांगितलं? कारण द्रोणाचार्यांना मारायचं होतं. कारण द्रोणाचार्य दुष्टांना सहकार्य करत होते आणि दुष्टांना सहकार्य करणारा त्याला सुद्धा दुष्ट असंच म्हटलं जातं. केले पाप ज्याने दिले अनुमोदन,
दोघांसी पतन सारिखेची. पाप करणारा जसा दोषी आहे का, तसं त्या पापाला अनुमोदन देणारा त्याला सुद्धा दोषी असंच म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की आपल्याला द्रोणाचार्यांना मारायचं आहे ना, मग अश्वत्थामा मेला असं ऐकल्याशिवाय द्रोणाचार्य मरणार नाही. कारण ते कुणाचा शब्द खरा मानणार नाही, ते एकाचाच शब्द खरा मानतील, ते म्हणजे धर्मराजा. कारण धर्मराजा कधी अन्यायाने वागत नाही, कधी खोटं बोलत नाही. म्हणून तर त्यांचं नाव युधिष्ठिर असून सुद्धा सगळेजण त्यांना धर्मराजा म्हणत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजांना सांगतात की धर्मराजा, व आज तुम्हाला खोटं बोलावं लागेल. धर्मराजाने सांगितलं देवा, मेलो तरी चालेल, खोटं बोलणार नाही. काय धर्माची निष्ठा असेल महाराज. भगवान परमात्म्याने सांगितलं तरी खोटं बोलायला तयार नाही. देवाने सांगितलं तरी खोटं बोलायला तयार नाही. पण आजकालची परिस्थिती अशी झाली महाराज, जगद्गुरु श्री संत तुकोबर यांच्या अभंगांवरती कीर्तन करणारे किती खोटं बोलतात, किती खोटं बोलतात, किती खोटं बोलतात. सांगायचं काही हे ठिकाण. वय असतं 45 वर्ष आणि एसटीचा पास. कशा करता खोटं बोलतात. खोटं बोलण्याचं पाप आपल्या माथी बसणारे आणि एसटी भाड्याचे जे पैसे वाचवणारे त्याच्यावरती आपली मुलं बाळ मजा करणारे. म्हणून मात्र धर्मराजाने भगवान परमात्म्याला सांगावं की देवा, तुम्हीच म्हणतात ना खरं बोलणं हा धर्म आहे. सत्य बोले तरी सुखासाठी जोडे हरी. देवा, मी त्या ठिकाणी खोटं बोलणार नाही. भगवान परमात्मा सांगता धर्मराजा, खोटं काय आणि खरं काय. तू ज्याला म्हणतो ते खरं नसतं, मी ज्याला सांगतो ना तेच खरं असतं. विठ्ठल विठ्ठल कारण आपला हिंदू धर्म जो आहे ना, हितप्रधान धर्म आहे. काही काही धर्म करुणा प्रधान धर्म आहेत, काही काही धर्म प्रार्थना प्रधान धर्म आहेत, काही काही धर्म अहिंसा प्रधान धर्म आहेत, काही काही धर्म नमस्कार प्रधान धर्म आहेत. पण आपला हिंदू धर्म हितप्रधान धर्म आहे. मग आता एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर जर संपूर्ण समाजाचा त्याच्यामध्ये हित होत असेल तर त्या माणसाला मारणं हा सुद्धा धर्मच आहे. मग आता आपला हिंदू धर्म हितप्रधान धर्म आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबारे सांगता दयाचीचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दळन, कंटकांचे. कंटक म्हणजे दुष्ट शत्रू, त्याला मारणं ही सुद्धा त्याच्यावरती केलेली दयाच आहे. आता प्रत्येकाची दया वेगळी, पोलिसाची दया वेगळी, साधूची दया वेगळी. पोलिसाच्या हातामध्ये चोर सापडला, पोलिसाच्या हातामध्ये चोर सापडला आणि तो म्हणायला लागला भूतांची दया हे भांडवल संता. मला सांगा त्याने असं करून चालेल का. त्या पोलिसाने त्याला शिक्षाच केली पाहिजे, हा त्याचा धर्म आहे. एखादा सैनिक आहे, सीमेवरती उभा आहे, समोरून एखादा शत्रू आला आणि तो म्हणायला लागला आता मी याच्याशी युद्ध कसं करू, हा त्याचा धर्म ठरेल. एखादा शेतकरी आणि तो शेतकरी म्हणायला लागला आता या पिकांवरती मी फवारणी कशी करू, याच्यामध्ये अनेक जीव जंतू मरून जातील, हा त्या शेतकऱ्याचा धर्म ठरेल. त्याने त्या पिकावरती फवारणी करणं हाच त्याचा धर्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला हिंदू धर्म हितप्रधान धर्म आहे. काही काही धर्म नमस्कार प्रधान धर्म आहेत. काही खायचं, काही प्यायचं, कसंही वागायचं, कुठेही बॉम्बस्फोट करायचा, फक्त 3 वेळा देवाला नमस्कार करायचा, असे काही काही धर्म आहेत. नाव नाही सांगत, पण आपला हिंदू धर्म हा हितप्रधान धर्म आहे. मग आता खोटं बोलल्याच्या नंतर जर संपूर्ण समाजाचं त्याच्यामध्ये हित होत असेल तर खोटं बोलणं हा सुद्धा धर्मच आहे. विठ्ठल विठ्ठल मग आता धर्मराजाने भगवान परमात्म्याने सांगितलं की तुम्हाला खोटं बोलावं लागेल. धर्मराजाने सांगितलं देवा बोलेल पण अर्धच खोटं बोलेल. अश्वत्थामा मेला, हत्ती होता की माणूस मला माहित नाही, एवढंच बोले. भगवान परमात्म्याने धर्मराजांच्या मुखातून द्रोणाचार्यांना अश्वत्थामा मेला एवढंच ऐकू दिलं. पुढे धर्मराजा बोलणार हत्ती होता की माणूस, नरोवा कुंजरोवा. भगवान परमात्म्याने मोठमोठ्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि द्रोणाचार्यांना ते ऐकूच दिलं नाही. सांगायचं तात्पर्य धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे
हाती विठ्ठल 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 माता जगद्गुरु श्री संत तुकोबारे भगवान परमात्म्याची स्तुती करतात. देवा तुम्ही धर्माची मूर्ती आता पाप पुण्य हे देखील तुमच्या हातात आहे. माता स्तुती केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने तुकोबाऱ्यांना म्हणावं, महाराज तुमचं नेमकं काय म्हणणं तरी आहे ते तरी मला सांगा. तुकोबाऱ्यांनी सांगावं, देवा तुम्ही धर्माची मूर्ती आहात, पाप पुण्य हे देखील तुमच्या हातात आहे. मग दुस्तर असणाऱ्या कर्मगतीपासून देवा तुम्ही आम्हाला सोडवा. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. जगद्गुरु श्री संत तुकोबारे भगवान परमात्म्याला सांगतात की देवा दुस्तर असणाऱ्या कर्मगतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. कर्माच्या गतीपासून सोडवा म्हणजे कर्माचं जे फळ आहे सुख आणि दुःख याच्यापासून तुम्ही आम्हाला सोडवा. यदा कदाचित भगवान परमात्मा म्हटले असेल तुम्हाला जर सुटायचं असेल तर कर्मच करू नका. पण महाराज म्हणतात देवा ते एवढं सोपं आहे का? कारण कर्म न करणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. आता दुसरं असणारा कर्मगतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने सांगावं तुम्हाला सुटायचं असेल तर स्वतःच्या सामर्थ्याने सुटा. तुकोबारे सांगता देवा ते कर्म कसं आहे? दुस्तर आहे. दुस्तर या शब्दाचा अर्थ तरुण जाण्याकरता जे कठीण आहे, तरुण जाण्याकरता जे दुस्तर आहे ना. कारण बऱ्याच लोकांनी भवनदीतून तरुण जाण्याकरता प्रयत्न केला पण आतापर्यंत कुणीही तरुण गेलेलं नाही. मग आता कोण कोण गेलं, कोण कोण वाहून गेलं. याकरता महावैष्णव माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वराच्या 7व्या अध्यायामध्ये त्याला नदीचं रूपक देतात. माऊली ज्ञानोबा सांगतात जशी एखादी नदी, त्या नदीला महाभयंकर असा पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये भोवरे असावेत, मगरमच्छ असावेत, दगड असावे, मी म्हणणारे पोहणारे सगळे त्या पुरामध्ये उड्या टाकतात पलीकडे जाऊ म्हणून. पण कुणीही पलीकडे गेलेला नाही.
मग आता कोण कोण गेलं आणि कोण कोण वाहून गेलं याची यादी ज्ञानोबरायांनी दिली. माऊली वर्णन करतात. एक नवलावो जो जो की जे तरणो पावो तो अपावो होईते एक स्वयं बुद्धीचा बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गरिबेची गिरिले एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते स्वर्ग सुखांच्या कपाटी शिरकोनी ठेले एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबायांचा भरवसा परिते पडिले वळसा विधी निषेधांच्या. माऊली ज्ञानोबराय सांगतात हे सगळे उपाय करायला म्हणून गेले पण ते सगळे उपाय त्यांच्या करता अपाय झाले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कधी कधी असं होतं की उपाय सुद्धा माणसा करता अपाय होऊन जातात. तुम्हाला उदाहरण सांगते. एका माणसाला कीर्तनात झोप यायची. एका माणसाला कीर्तनात झोप यायची म्हणजे तो काही वडगावचा नव्हता, तो आमच्या भागातला होता. त्याला कीर्तनात झोप यायची. झोप म्हणून त्याने एक युक्तिवाद केला. म्हटले आपल्याला कीर्तनात झोप येते ना. त्याने त्याच्या हातामध्ये काठी आणली. काठी म्हटलं ही काठी घेऊन आपण कीर्तनात जायचं. आपल्याला कीर्तनात झोप आली काही काठी आपण आपल्या मांडीवरती मारायची. त्याचा निर्धार पक्का झाला. ती काठी घेऊन तो कीर्तनात आला. आता कीर्तनामध्ये ज्याला झोप येते त्याची बसण्याची जागा फिक्स खांबाला. वा हुशार आहे तुम्ही तशी. तो खांबाला पाठ टेकून बसला आणि कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं आणि ती आली. ती म्हणजे कोण? पण ती लगेच येत नाही. ती पहिला इशारा करते. काय करते? करते ना. इशारा करते. आता त्याने इशारा केल्याच्या नंतर तो म्हटलं ये. तो ये म्हटला आणि ती आली. आता ती आल्याच्या नंतर यांनी मांडीवरती मारण्याकरता काय आणलेली होती? काठी. पण झोप आल्याच्या नंतर झालं काय? पहिली काठी गळून पडली. विठ्ठल विठ्ठल कर्माची गती एवढी विचित्र आहेत. महाराज म्हणतात जितकं आपण त्या कर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकं ते कर्म माणसाला आणखीन अडकवतं. मग आता कोणतं कर्म माणसाला कसं अडकवतं याची यादी निळोबार यांनी दिली. निळोबार वर्णन करतात. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये यज्ञ भोग आडये रितात ते काम क्रोध खवळती करितात ते काम क्रोध खवळती
आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. कोणतं कर्म माणसाला कसं अडकवतं. निळवरे वर्णन करता यज्ञ याग करायला जावं तर स्वर्गभोग आडवे येतात, आणि तप करायला जावं तर काम क्रोध खवळतात. काम क्रोध म्हणजे क्रोध म्हणजे राग जो येतो ना, सामान्य माणसाला राग जास्त येत नाही. जे तपस्वी महात्मे असतात त्यांनाच राग जास्त येतो. अभिमान अज्ञानी माणसाला जास्त राहत नाही. माऊली वर्णन करतात, नवलंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता मला सांगा, मांजरजी आहे कसं करावं हे आम्हाला कळत नाही. कर्माची गती मोठी विचित्र आहे. कर्माची गती तर मोठमोठ्या महात्म्यांना चुकली नाही. महाभारतातला प्रसंग आपल्याला माहीत आहे ना. बघा, भीष्माचार्य शेवटी शरपंजरी पडले. भीष्माचार्य शेवटी शरपंजरी पडले हे त्यांचं प्रारब्ध कर्म होतं. पण साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा त्यांना दर्शन देण्याकरता त्या ठिकाणी गेले. काय पुण्यवान महात्मा असले पाहिजे भीष्माचार्य. बघा ना, एखादा मनुष्य जन्मभर परमार्थ करतो, जन्मभर पुण्यकर्म करतो, जन्मभर सत्कर्म करतो, म्हणून शेवटी त्याला असा आजार जडतो महाराज. लोक हळहळ करतात. लोक म्हणतात बघा ना, यांनी जन्मभर परमार्थ केला, जन्मभर पुण्यकर्म केलं, जन्मभर सत्कर्म केलं, पण त्यांना शेवटी असं काय व्हावं. आणि एखादा माणूस जन्मभर खाऊ नये ते खाल्ला, पिऊ नये ते प्याला, करू नये ते केला, आणि नेमका एकादशीच्या दिवशीच मिळाला. लोक म्हणतात बघा ना, त्यांनी काय एकादशी साधली. त्याने जरी एकादशी साधलेली असली ना महाराज, म्हणून काय त्याला सद्गती मिळणार नाही. पण एखादा मनुष्य ज्याने जन्मभर सत्कर्म केलं, ज्याने जन्मभर पुण्यकर्म केलं, ज्याने जन्मभर परमार्थ केला, नेमका तो अमावस्येच्या दिवशी किंवा अशुभ तिथीला जरी गेला तरी त्याला सद्गतीच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हे भीष्माचार्यांचं उदाहरण बघा. चप्पल काढू रे, पाणी प्यायला. पाणी पाहिजे मम्मी. त्याची मम्मी कुठं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान श्री कृष्ण परमात्मा. आता इकडे बघ बर का, तो पाणी पितो, कसा पितो, काय पितो, कशी बाटली घेतली, कसा आला, काही बघू नका. इथं उभा राहतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढ्यावर या. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला हीच पिढी घडवायची पुढे, कारण ती एवढी पुढे गेलेली आहे ना. ही बरोबर ताळ्यावर कशी आणायची त्याच्यासाठी तर सप्ताह आहे. फारच डेअरिंग बाजे बा तुमच्या गावचे पुरं. आम्हाला सुद्धा एवढं कधी जमलं नाही. बरं झालं तुम्ही सांगून दिलं आमच्या गावचं नाही ताई. हुशारी वडगावची लोक बरं का. आमच्या गावचं नाही, तो मनमडचा आहे. मनमडचा आहे पण तो नाशिक जिल्ह्यातला आहे ना. हे कसं विसरता तुम्ही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक दिवस मोठा कीर्तनकार होईल बरं का तुमचा पोरगा. होईल होईल. भीष्माचार्य शरपंजरी पडले महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन भीष्माचार्यांच्या भेटी करता गेले. बाणांच्या शेवरती पडलेला हरिभक्त भगवत भक्त अशाही अवस्थेमध्ये भगवंताची स्तुती केली आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा जोपर्यंत शरीर सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलायचं नाही. भगवान परमात्मा म्हटले,
आता कधी भीष्माचार्य शरीर सोडणार आणि तोपर्यंत मी किती वेळ इथे असंच उभं राहायचं? भीष्माचार्याने सांगितलं, म्हटले देवा काळजी करू नका, मी लवकरच शरीर सोडणार आहे, पण देवा मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. देवा मला या बाणांच्या शयेवरती का पडावं लागलं? कारण देवा मला कळतंय माझ्या या जीवनामध्ये मी कधीही पाप केलेलं नाही, तरी मला ही शिक्षा का? भगवंताने त्याची 2-3 उत्तरं सांगितली. भगवान परमात्मा म्हटले, तुम्ही पाप केलेला नाही पण पाप केलेलं पाहिलंय. तो दुष्ट दुर्योधन पांडवांना त्रास देत होता, तुमच्याकडे शक्ती होती पण तरी तुम्ही त्याचा प्रतिकार केला नाही. द्रौपदी माता प्रश्न विचारते महाराज भीष्माचार्यांना, पितामह आज तुम्हाला हे तत्वज्ञान सुचतंय, पण त्यावेळेला तुमचं हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं? ज्यावेळेला भर सभेमध्ये तो दुष्ट दुःशासन म्हणजे साडी ओढीत होता, त्यावेळेला तुमचं हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं आणि आज तुम्ही आम्हाला उपदेश करता? भीष्माचार्याने सांगितलं की त्यावेळी मी त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि त्या अन्नामुळे माझी मती माझी बुद्धी जड झाली होती. ऐकताय ना? त्या दुर्योधनाचं अन्न खात होतं म्हणून माझी मती माझी बुद्धी जड झाली होती. दुर्योधनासारख्यांचं अन्न खाल्ल्याच्या नंतर भीष्माचार्यांसारख्यांची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. आपलं काय घेऊन बसलात? म्हणून किमान वारकऱ्याने आणि माळकऱ्याने तरी कुणाच्या घरचं खावं आणि कुणाच्या घरचं खाऊ नये हे पथ्य पाळावं. कारण जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवो पाणी वैसी होवे वाणी. जसे पाणी प्याल महाराज तशी तुमची वाणी बनेल आणि जसं अन्न खाल तसं तुमचं मन बनेल. भीष्माचार्याने सांगितलं त्यावेळी त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतं, माझी मती माझी बुद्धी जड झाली होती, पण आज अर्जुनाच्या बाणांच्या टोकाने त्या अन्नामुळे माझ्या शरीरामध्ये सगळं रक्त जे आहे ना ते गळून गेलं, माझी बुद्धी शुद्ध झाली, म्हणून मी हे बोलतोय. तरीही भीष्माचार्य भगवंताला प्रश्न विचारतात की देवा तरीही मला ही शिक्षा का? भगवंतांना लगेच बटन दाबलं, CCTV सुरू. भीष्माचार्यांना पाठीमागचे सगळे जन्म दिसायला लागले महाराज. ज्या पद्धतीने कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती घडत असणारी प्रत्येक घटना संजयाला दिव्य दृष्टीच्या माध्यमातून दिसत होती आणि तिथं काही वेगळ्या प्रकारचं उपकरण नव्हतं. लोक म्हणतात कसं काय दिसत होतं? अहो काय प्रश्न काय शंका विचारतील सांगता येत नाही महाराज. काय काय म्हणतात, आणि जगद्गुरु श्री संत तुकोबाने खरंच सदैव वैकुंठाला गेले का? तुला शंका असेल तर वर जाय पहा आणि परत आम्हाला सांगायला खाली आहे बाबा. लोक जिथं शंका घ्यायला पाहिजे तिथे घेत नाही आणि नको तिथे तोंड हलवल्याशिवाय राहत नाही. चांगलं चाललं असेल ना तिथं कार्यक्रम करतात, चांगलं चाललं ते बघवतच नाही. असे काही काय महाभागा असतात बरं का. आपल्या गावात नाही हो, सगळे चांगले आहेत म्हणून तर एवढा मोठा कार्यक्रम घडतो. भीष्माचार्यांना पाठीमागचे सगळे जन्म दिसायला लागले महाराज. कुण्या एका जन्मामध्ये ते राजकुमार असताना एका घोड्यावरती बसून चालले होते आणि घोड्यावर बसून जात असताना त्यांनी बघितलं समोर एक सरडा आला. त्या सरड्याकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की हा सरडा जर घोड्याच्या पायाखाली आला तर बिचारा मरेन. म्हणजे त्यांना त्याला असं बाणाच्या टोकावरती धरलं आणि पाठीमागे टाकलं. पण जिथे पाठीमागे टाकलं तिथे काटेरी झाड होतं. त्या काट्यांवरती जाऊन तो सरडा पडला. खरं तर त्यांना काट्यांवरती पडण्याची इच्छा नव्हती, पण तुमच्यामुळे त्याला काट्यांवरती पडावं लागलं आणि तुमच्या त्याच कर्माची ही शिक्षा आहे. भीष्माचार्य देवाला म्हणता, देवा अहो मी त्याच्या प्राणाचं रक्षण करण्याकरता त्याला बाणाच्या टोकावरती धरून मी जिथे टाकलं तो जर काट्यांवर पडला आणि त्या कर्माची जर माझी शिक्षा असेल तर देवा मी जसं त्याला काट्यांवरती टाकलं होतं ना तसं तुम्ही सुद्धा मला काट्यांवरच टाकायला होतं. मला बाणाच्या टोकांवरती का? भगवान परमात्मा सांगतात हे त्या जन्माच्या कर्माचं फळ त्या जन्मात भोगलं असतं तर काट्यांवर, पण त्या जन्माच्या कर्माचं फळ त्या जन्मामध्ये न भोगता या जन्मामध्ये भोगत आहात ना. मध्ये अनेक जन्म निघून गेले आणि त्याच्यावर व्याज चढलं म्हणून ही शिक्षा. विठ्ठल आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जर दुःख भोगण्याची वेळ येत असेल आपण समजून घ्यायचं मागच्या जन्माच्या कर्माचं फळ असलं पाहिजे. आणि या जन्मामध्ये चांगलं कर्म करता करताही जर जीवनामध्ये दुःख भोगण्याची वेळ आली समजून घ्यायचं आपलं हे प्रारब्ध कर्म असलं पाहिजे. हे भीष्माचार्यांचं उदाहरण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कर्माची गती तर मोठमोठ्या महात्म्यांना चुकली नाही,
मग आता कर्म काय अकर्म काय विकर्म काय मोठमोठ्या महात्म्यांना चुकत नाही. मग आता कर्मातून सुटणं अवघड आहे. पण जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात की देवा तुम्ही जर आमच्यावरती कृपा केलीत तर आमच्यासारखे जीव या कर्माच्या गतीपासून सुटू शकतात. कारण आम्ही फक्त कर्म करतो देवा, आमचं कर्म आम्हाला माहीत नाही. पण तुम्ही जर आमच्यावरती कृपा केली तर आमच्यासारखे जीव या कर्माच्या गतीपासून सुटू शकतात. कारण देवा तुम्ही कसे आहात? दातार आहात. दातारा म्हणजे दान देणारा. मग तो दातारा आहे, दान देणार आहे, पण कुणाचा? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, प्रसवला विश्वतोची, प्रसवाला विश्वतोची सर्व होय जाणता, प्रसवाला विश्वतोची घडीमोडी रामाची पाप पुण्य संचिता, घडीमोडी रामाची, घडीमोडी रामात्रे पाप पुण्य संचिता, घडीमोडी रामात्रे भव दुःख कोण मारी तुझ वाचोनी चिंता, बाबा दुःख गुणवारी तुझा वाचो चिंता, भव दुःख कोण मारी तुझ वाचोनी चिंता, बाबा दुःख गुणवारी तुझा वाचो चिंता, धर्म गाजा गोतुजा तुझी कृपाळू राजा, धर्म गाजा गोतुजा, धर्म गाजा गोतुजा तुझी कृपाळू राजा, धर्म गाजा गोतुजा, धर्म गाजा गोतुजा तुझी कृपा राजा, धर्म गाजा गोतुजा, धर्म गाजा गोतुजा तुझी कृपा राजा, धर्म गाजा गोतुजा. भगवान परमात्मा दातार आहे, दान देणार आहे, पण कुणाचा? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा. आंधळे पांगळे कोण? जे देवळाच्या बाहेर बसलेले असतात ते नाही बरं का. मग आंधळे कोण आणि पांगळे कोण? तुम्ही आपण सर्वजण आहोत ना. आपण सगळे आंधळे आहोत आणि तुम्ही आपण सर्वजण आहोत ना. आपण सगळे पांगळे आहोत. तुम्ही म्हणाला आम्ही आंधळे, आम्ही पांगळे. अहो आमच्या डोळ्यांना नीट दिसतं, पायांना नीट चालता येतं, मग आम्ही आंधळे कसे आणि आम्ही पांगळे कसे? आसोनी हात पाय डोळे झालो मी आंधळा. डोळे असून आपण आंधळे का? आपल्याला देव दिसत नाही, पाय असून सुद्धा आपण पांगळे आहोत, कारण आपल्याला कर्म कसं करावं हे कळत नाही. पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. पांगुळा झालो म्हणजे हात माझ्या ताब्यात राहिले नाही, पाय माझ्या ताब्यात राहिले नाही, इंद्रिय माझ्या ताब्यात राहिली नाही. आपण ज्याच्यावर बसलो, समजा आपण एखाद्या घोड्यावरती बसलो आणि पुढे काय म्हटलं? बैसलो जयावरी सैराट ते जाय. सैराट तू का बरं त्या वेळेला सांगितलं बरं का? काय सगळं सैराटच आहे. म्हणजे आपण ज्याच्यावर बसलो आहोत का तो मनरूपी घोडा आहे.
त्या मनोरूपी घोड्यावरती आपण बसलो, तो मनोरूपी घोडा सैराट सुटला. आपल्याला कुठे नेऊन घालेल शुद्ध भाव धरोनिया पंढरपुरासी जाया. इच्छिले ते फळ देतो त्यासी नवला होते काय. विठोबाचा धर्म जाओ त्याचे चरणी रक्षाला. विठोबाचा धर्म ज्यासी नाही पंख पाय, म्हणजे ज्याला ज्ञानाचे पंख नाही, ज्याला कर्म कसं करावं हे कळत नाही, त्याने भगवंताची शरणागती पत्करायची. मग आता देवाकडे जाण्याचे दोन मार्ग. पहिला आहे न्यायाचा मार्ग, दुसरा आहे दयेचा मार्ग. आपण देवाकडे गेलो आणि देवाला म्हणायला लागलो, देवा आमच्या कर्माचा न्याय निवाडा करा. भगवान परमात्म्याने जर आपली कर्म वाचायला सुरुवात केली ना, आपण देवाच्या जवळ उभं सुद्धा राहू शकणार नाही. एवढी अवघड कर्म आहेत आपली. मग देवाला सांगा, देवा तुम्ही आमच्याकडे दयेच्या मार्गाने बघा. मग जगद्गुरु तुकोबाराने भगवंताला सांगावं, देवा दुस्तर असणाऱ्या कर्मगतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. आता एवढं बोलून सुद्धा जवळजवळ 9:20 झाली, तरी देव काही बोलायला तयार. म्हणजे देव सुद्धा एवढा विचित्र आहे ना महाराज, लवकर बोलत. आता देव काही बोलत नाही म्हटल्याच्या नंतर जगद्गुरु श्री संत तुकोबार आणखीन वेगळ्या भाषेत भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. करसी अंगीकार 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 करसी अंगीकार. करीसी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिलेले असतील त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. ज्याचे हात वरती दिसणार नाही मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. विढोबार खुमाई विठोबार 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 खुमाई
एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. हात वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी आपले हात वरती केले. त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद न सांगता प्रामाणिकपणे सगळ्यांनी आपले हात खाली केले. त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल करीसे अंगीकार तरी काय माझा भार. जगद्गुरु श्री संत तुकोबराने देवाला सांगावं, देवा माझा अंगीकार केला तर तुम्हाला काय माझा भार वाटतो? अहो देवा, याच्या अगोदर कितीतरी लोकांचा तुम्ही उद्धार केला, त्या आजामेळ्याचा तुम्ही उद्धार केला, त्याचा तुम्हाला भार वाटला का? अजिबात नाही. त्या पुतनेची तुम्ही मुक्तता केली, तिचा तुम्हाला भार वाटला का? वास्तविक पाहता ती पुतना भगवंताकडे चांगल्या भावनेने आलेली होती का? स्तनामा देवी शरण भगवंताला मारण्याकरता आलेली ती काय फुलांचा हार घेऊन देवाचं स्वागत करण्याकरता आलेली नव्हती. पण भगवंताने काय केलं? तिला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त करून दिला. मौली वर्णन करतात, वा सनकादिकाची निमाने सायुज्य सौरसो केला पुतने, ते विषाचे निस्तनपाने मारू आली. तुझे उदारी जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्यासे पवित्र वैरी आहे तिथले. देवाचा उदारे कसा आहे? देवाचा उदारे स्वतंत्र आहे महाराज. एक आंधळा मनुष्य रोज देवाच्या दर्शनाला जायचा, रोज देवाच्या दर्शनाला जायचा, पण सगळ्या लोकांच्या गर्दीतून मात्र वाट काढत काढत लोकांना ढकलत ढकलत सगळ्यांच्या पुढे जायचा आणि देवाच्या समोर जाऊन उभं राहायचा. एक दिवस एकाने विचारलं, म्हटले का हो महाराज, तुम्हाला दिसतं का? म्हणे अजिबात नाही. म्हटले मग तुम्हाला जर दिसत नाही तर एवढे लोकांच्या गर्दीतून वाट काढत काढत लोकांना ढकलत ढकलत सगळ्यांच्या पुढे जाऊन उभं राहतात, पाठीमागे उभं राहून दर्शन घ्यायचं ना. त्याने सांगितलं, म्हटले मला दिसत नाही, मला दिसत नाही. देव मला दिसत नाही, पण मी तर देवाला दिसतो ना, मग मी देवाला दिसलो पाहिजे म्हणून मी सगळ्यांच्या पुढे येऊन उभं राहतो. आपण कशी भक्ती केली ना महाराज, तर देव आपल्यावरती कृपाच करतो. भगवान परमात्मा म्हणतात, ती पुतना कोणत्या भावनेने आली हे तिला कळत नाही, पण मला तर कळतं ना. मग आता तुकोबराने सांगावं, देवा तुम्ही त्या आजामेळेचा उद्धार केला, खऱ्या अर्थाने तुम्ही त्या गजेंद्राचा उद्धार केला, त्या पुतनेची तुम्ही मुक्तता केली देवा. आता माझा उद्धार करायचा तुम्हाला काही भार वाटतो? यदा कदाचित भगवान परमात्मा म्हटले असतील की ते सगळे माझे भक्त होते. मला जगद्गुरु श्री संत तुकोबराने भगवंताची प्रार्थना करावी, देवाला सांगावं की देवा तुम्ही धर्माची मूर्ती आहात, पाप पुण्य हे देखील तुमच्या हातात आहे. कारण धर्म काय अधर्म काय हा फक्त देवाला कळतो. बघा, ज्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाच्या मदतीकरता वालीला बाण मारला आणि वालीच्या छातीमध्ये तो बाण घुसता क्षणी वालीने सांगितलं की देवा तुम्हाला धर्म कळत नाही का? आज तुम्ही मला अधर्माने मारलं, झाडाच्या आडून तुम्ही मला बाण मारला, देवा तुम्हाला धर्म कळत नाही. अहो देवा, मैत्री तरी कुणाबरोबर केली? त्या सुग्रीवाबरोबर. अहो तो तर भित्रा आहे. मैत्रीच करायची होती तर माझ्याबरोबर करायची होती. माझ्याबरोबर जर तुम्ही मैत्री केली असती, रावणाच्या कानाला धरून सीतेला घेऊन इथे आलो असतो. कारण रावण कोणालाच घाबरत नाही, फक्त मला घाबरतो. वाली किती शक्तिशाली होता महाराज. 6 महिने रावणाला आपल्या बगलेत दाबून धरलं होतं वालीने. एवढा वाली शक्तिशाली होता. मैत्रीच करायची होती तर माझ्याबरोबर करायची होती. भगवान परमात्मा म्हणतात, वाली अरे मला रावण मारायचाच नाही, मला रावणत्व मारायचं आहे. तुला काय वाटतं रावण वाईट आहे? अरे तो तर वाईटच आहे, तो तर वाईटच आहे, कारण त्याने माझी पत्नी पळवली. पण तू तर स्वतःच्या सख्या भावाच्या पत्नीवरती वाईट दृष्टी ठेवतोस आणि तुम्हाला सांगतो का मला धर्म कळत नाही, मला रावण मारायचा नाही वाली. कारण एक रावण मारला तर दुसरा रावण पुन्हा जन्माला येईलच. मला रावणत्व मारायचं आहे, तो वाईटच आहे. पण तू काय केलंस? स्वतःच्या सख्या भावाच्या पत्नीवरती वाईट दृष्टी ठेवतोस. मग ऐक, जो स्वतःच्या सख्या भावाच्या पत्नीवरती वाईट दृष्टी ठेवतो मग त्याला मारणं हा सुद्धा धर्मच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनुज बधू भगनी सुतनारी, सुनसट कन्या समये चारी, इनई कुदृष्टी विलोकत जोही, ताही बधे कछु पापन होई. अनुज बधू भगिनी सुतनारी. अनुज म्हणजे आपल्या लहान भावाची पत्नी, भगिनी म्हणजे आपली बहीण, सूतनारी म्हणजे आपल्या मुलाची पत्नी आणि आपली कन्या.
या चारहींकडे जो वाईट दृष्टीने पाहतो त्याला मारणं हा सुद्धा धर्मच आहे. विठ्ठल 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 धर्म काय अधर्म काय देवाला कळतो. मग आता भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात तुकोबर आहे की त्या कर्माच्या गतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. पण देवा आम्ही इंद्रादिक देवांना शरण गेलो तर कर्माची गती त्यांना चुकली नाही, अव देवाला चुकली नाही ना. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग बघा. परीसी गवारा सादर कर्मी निर्वंश झाले सगर भिल्ले विंदिले शारंग धर झाला पुरंदर सहस्त्रनयन. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे माऊली ज्ञानोबरायांनी कर्मे दशरथ वियोगी मेला कर्मे रावण क्षेपावला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षेपावला वियोग घडला सीता देवी. अहो कर्माची गती तर देवाला चुकली नाही, मग तो भगवान परमात्मा आपल्याला कर्माच्या गतीपासून कसा सोडवेल. आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या कर्माचं आचरण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपल्याला दाखवण्याकरता स्वतः भगवान परमात्मा त्या कर्माचं आचरण करतात. पण तो भगवान परमात्मा या कर्माच्या गतीपासून सोडवणारा आहे. कारण महाविष्णू माऊली ज्ञानोबराय त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात कर्मा ते शंभुमानी आपण किती पळसिल कर्मा भेन बाप रक्मधीर विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण. आता भगवान परमात्मे जर तुकोबारांना सांगितलं असेल की ते सगळे माझे भक्त म्हणून मी त्यांचा उद्धार केला, पण तुम्ही माझे कोण असा प्रश्न विचारल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला तुकोबाराने सांगावं की देवा तुम्ही माझ्या जीवाचं जीवन आहात. नारायण नावाने तुकोबारा या अभंगामध्ये देवाला संबोधतात. अभंगाच्या शेवटच्या चरणात जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवना जीवीच्या जीवना तुका म्हणे
दुस्तरा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र वडगाव पंगू या पवित्र स्थानावरती सालाबद्धप्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या गावामध्ये खऱ्या अर्थाने यावर्षीचं एक विशेषत्वाचं खऱ्या अर्थाने कौतुक अशा पद्धतीचं आहे की गेल्या 43 वर्षांपासून चालत असणारा नामयज्ञ पण यावर्षी मात्र महिला अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गावाचं नाव गाजणार आहे या नामसप्ताहाच्या माध्यमातून. म्हणून मात्र सर्व कार्यकर्त्यांचे अंतकरणापासून खूप खूप आभार. सर्व या ठिकाणी असणारे सर्व महिला भजनी मंडळ त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील दिग्गज अशा पद्धतीचे गायनाचार्य
मर्दंगाचार्य आपल्या नामसप्ताहाकरता आपल्याला लाभले हे आपलं परम भाग्य. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीने सिस्टीमवाले दादा, त्याच पद्धतीने यूट्यूब चॅनलवाले दादा, सगळ्यांचे अगदी अंतकरणापासून आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आदरणीय चव्हाण सर, मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार. सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार. भालदार चोपदार त्यांच्या ठिकाणी आभार. आजची कीर्तन सौजन्य ज्यांनी घेतलेले आहे त्यांचे आभार. अन्नदाते अगदी मला वाटतं 70 लोकांचा ग्रुप आहे. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही महाराज. आणि आपल्या अंतकरणातली जी भावना आहे परमार्थाच्या प्रती या ठिकाणी दिसून येते. कारण आपल्या गावची लोकसंख्या मला वाटतं सरांनी मला सांगितलं हो, तर त्या पद्धतीने उपस्थिती आपण 4थ्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. अगदी फार मोठा सहभाग तर माझ्या महिला माता भगिनींचा म्हणावाच लागेल. पण तुम्हाही सगळ्यांचे खूप खूप आभार. असं गणित कधी जुळत नाही, पण आपल्या गावचं जुळलं, मला अंतकरणापासून आनंद वाटला. म्हणून आपणही सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी माझे मालक मजूर उपस्थित आहेत, त्यांच्या ठिकाणी आभार. आपणा सगळ्यांच्या ठिकाणी आभार उद्देश या ठिकाणी व्यक्त करेल. झालेल्या सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील, वाणीचे दोषम जर माझी मला परत करणार तरी बालक व बुडा बोली वाकुडा विचुका चाले तेचो जक्रणे माऊली रिजले जवी चुकीच असेल माऊलीच्या अंतकरणाने पदरात घ्या. योग्य असेल माझ्या श्री गुरूंचं ज्ञानोबऱ्यांचं तुकोबऱ्यांचं समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आपल्या आईवडिलांची सेवा करा. अमूल्य किमतीच्या नरदेहाचं सार्थक करा. पुनश एकदा सगळ्यांचे आभार. आपली पुढची पिढी सुसंस्कारित घडावी. आपल्या पुढच्या पिढीला आपण एक वेगळ्या प्रकारचा आदर्श द्यावा. त्याकरता या ठिकाणी असणारा हा महिला अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला काहीतरी पुढे एक प्रेरणा मिळावी. आपल्या जीवनात परिवर्तन घडावं. आपल्या अंतकरणात ते दुर्विचार जावेत आणि आपले विचार सात्विक बनावे. त्याकरता हे धर्मकार्य आहे. म्हणून मनापासून सगळ्यांच्या ठिकाणी आभार. पण जास्तीत जास्त तरुणांचा सहभाग या कार्यामध्ये असावा, इथून पुढेही असावा, कारण नितांत त्यांची गरज आहे. म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार. आपली पुढची पिढी सुसंस्कारी घडण्याकरता आमच्या गावामध्ये श्री क्षेत्र प्रयाग तीर्थ घोरवडला वारकरी बालसंस्कार शिबिराचं आयोजन आम्ही 8 मे 2025 ते 28 मे 2025 या कालावधीमध्ये केलेलं आहे. आपण सुट्ट्यांचा योग्यशा पद्धतीचा उपभोग घ्यावा आणि आपल्या लेकरांना सुसंस्कारित बनावं याकरता मात्र त्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. शक्य असल्यास आपणही तिथे आलात तर मला आनंदच वाटेल. पण आपणा सगळ्यांचे आभार. माझी झालेली सेवा श्री गुरूंच्या ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या पूजनी वंदनी दादा अर्थात वैकुंठवासी गुरुवरी हरिभक्त परायण निवृत्ती बाबा गोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरे वेडी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महा नाही विचारिला अधिकार म्याकुल क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी कर क्षमा अपराध महाराज तुमचे सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 2 मिनिटं कोणी जागेवरून उठू नका. तुम्हाला व्यासपीठाची शपथ आहे. कार्यक्रम शेवटपर्यंत